नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय अरुणाचल आणि नागालँड. म्हणजे आधी काश्मीर झालं, कालच अगदी मणिपूर झालं, म्हणून आज अरुणाचल नागालँड नव्हे. मी काही भारताचा भूगोल इथे कव्हर करायला बसलेलो नाही, परंतु काल मणिपूर हा विषय केल्यापासून मनामध्ये हा विषय घोळतोय आणि म्हणून आजचा विषय अरुणाचल आणि नागालँड. सुदैवानं मॉरिशस लक्षद्वीपच्यामुळे का असेना, करोनामुळे का असेना, आपल्या देशातल्या देशांतर्गत भागांमधल्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणावरती चालना मिळते. या 7 राज्यांना मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा या ज्या गोष्टी आहेत याच्यामधली एक वेगळी भावना आपण लक्षात घेऊया. ही केवळ चांगली पर्यटन केंद्र तर आहेतच, पण त्याहीपेक्षा तिथली स्थानिक संस्कृती आणि त्याचं आपल्या देशाशी असलेली संलग्नता याचा विचार करण्याचा विषय आहे. आणि एवढ्याकरता आजचा विषय अरुणाचल आणि नागालँड. अनेकदा आपण असं म्हणतो की अरुणाचल आणि नागालँडमध्ये फार मोठं तिथे जाऊन इथनं उठून तिथे जाऊन बघण्याजोगं काय आहे. काही प्रमाणामध्ये हा विचार स्तुत्य असेलही, कारण शेवटी ज्याचं त्याचा खर्चाचा अंदाज, ज्याचा त्याचा शक्तीचा अंदाज आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्याची त्याची आवड हा विषय असतो. परंतु जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत याचं महत्त्व लक्षात येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अरुणाचल हा विशेष करून लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही हा विषय लक्षात घेतला असेल की चीननं अरुणाचलमधला काही भाग स्वतःचा दाखवला. हा प्रकार तर गेली अनेक वर्ष सुरू आहे. कित्येक काळ चीन जेव्हा वारंवार त्यांच्या देशाचे नकाशे जाहीर करतं त्यावेळेला आपल्या भारताच्या अरुणाचलचा काही भाग तो त्यांचा भाग म्हणून दाखवतात आणि मग आरडाओरड झाली की तो मागे घेतात. ही गोष्ट खरी. या वेळेला अरुणाचलच्या बाबतीत चीननं एक पाऊल पुढे टाकलंय. लक्षात घेऊया की या वेळेला चीननं केवळ भारताकडे असलेल्या अरुणाचलचा ताबा त्यांचा भाग म्हणून दाखवलाय अशातला भाग नाही, तर अरुणाचलमधल्या काही गावांना चीननं आता त्यांची स्वतःची स्वतंत्र नावं दिली आहेत. हे लक्षात घेऊ. आणि अरुणाचलमध्ये जाणं हे केवळ गमतीची गोष्ट नाही आहे. अरुणाचल हा केवळ चीनच्या या नकाशाचा कागदी खेळ नाहीये. चीनवरती होत असलेलं सर्वेलन्स हे लक्षात घेण्याजोगं गोष्ट आहे. या बाबतीत एका जाहीर घटनेचा आणि माझ्या स्वानुभवाचा उल्लेख या भागामध्ये आवर्जून करेन आणि म्हणून आजचा विषय अरुणाचल असा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. आणि पंतप्रधान या भूमिकेतून डॉक्टर मनमोहन सिंगांचा अरुणाचल दौरा जाहीर झालेला होता. प्रत्यक्ष ज्या दिवशी अरुणाचलमध्ये पंतप्रधान, त्या तत्कालीन पंतप्रधान म्हणू, फार तर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे जाणार होते, ते स्वतःच्या दिल्लीमधल्या ऑफिसात होते. अजून ते दिल्ली एअरपोर्टलाही पोचलेले नव्हते. फक्त ते त्या दिवशी दिल्लीहून अरुणाचलला पोचायचे होते. त्यावेळेला मनमोहन सिंग हे आपले पंतप्रधान असतानाही ते ज्या देशाचे पंतप्रधान आहेत त्या देशाच्या भागाला भेट देण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार असतानाही चीननं त्यांच्या बाबतीतला निषेध नोंदवला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. इतकंच नाहीये, केवळ ते पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्या जाण्या येण्यावरती चीनचं लक्ष नसतं अशातला भाग नाही. माझ्या निवृत्तीच्या आधीची 10 वर्ष मी NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टमचं काम पाहत होतो. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी 80 ते 85 वेळा मला जाण्याची संधी मिळाली. ज्या वेळेला एका विशिष्ट काळामध्ये, कारण त्यावेळेला अरुणाचलमध्ये NPSचं काम वेगानं वाढत होतं, त्यामुळे वारंवार रिव्ह्यू मीटिंग होत होत्या आणि त्या मीटिंगच्या निमित्ताने माझं जाणं होत होतं. ज्या वेळेला एका विशिष्ट काळामध्ये 10 पेक्षा जास्त वेळा माझं अरुणाचल इटानगरमध्ये जाणं झालं, त्यावेळेला अशाच एका मीटिंगला गेलेलं असताना फायनान्स सेक्रेटरी मला असं म्हणाले की आमच्या चीफ सेक्रेटरीने तुम्हाला भेटायला बोलावलंय का, आज रात्री तुम्ही इथं राहणार आहात ना. म्हटलं हो राहणार आहे. म्हणले हरकत नाही, मग संध्याकाळी आपल्याला जरा उशिरा त्यांना भेटायचं आहे. आणि मला असं वाटलं की एकंदरीतच NPS रिव्ह्यू येत असलेला रिस्पॉन्स, त्यांना येत असलेल्या अडचणी, याचं काही एस्कलेशन असेल, वरिष्ठ पातळीवरची चर्चा असेल. तसं नव्हतं. मी त्यावेळेला त्या मीटिंगसाठी फायनान्स सेक्रेटरींबरोबर जेव्हा चीफ सेक्रेटरींच्या केबिनमध्ये पुरता शिरलो नाही, त्यावेळेला मी दारात असतानाच असं ते म्हणले, काय टिळक तुम्हाला चीनला जाण्यामध्ये स्वारस्य नाही का. मी म्हटलं चीन तुम्हाला व्हिसा देणार नाही. म्हटलं मला कशाला चीन व्हिसा देतोय. म्हटलं मी काय NPSच्या कामाला इथं येतो, चीन थोडीच माझा NPS घेणार आहे. त्यावेळेला ते पटकन म्हणून गेले, तुमच्या लक्षात येत नाहीये का
की एका विशिष्ट काळामध्ये विशिष्ट संख्येपेक्षा जास्त वेळेला चीन तुम्ही अरुणाचलमध्ये आलाय, असं जर चीन सर्व्हेलन्समध्ये आलं तर चीन तुम्हाला व्हिसा नाकारण्याची शक्यता खूप मोठी आहे. प्रत्यक्षात ते झालं की नाही हे मी तुमच्यावर सोडतो. अशी जेव्हा गणितं असतात तेव्हा ते लक्षात घ्यावं लागतं. आपण पटकन असं म्हणतो की अरुणाचलमध्ये जायचं कसं, याचाही अनुभव सांगतो आणि म्हणून आजचा भाग अरुणाचल नागालँड हा आहे. अगदी जेव्हा NPSचा मी मगाशी उल्लेख केला तेव्हा चार्ज घेतला त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये कदाचित माझ्या वैयक्तिक धारणांमुळे निष्ठांमुळे असा एक मुद्दा होता की काश्मीर आणि ही 7 राज्य यांना प्राधान्यक्रमाने मी NPSमध्ये पर्यायानं राष्ट्रीय योजनांमध्ये समाविष्ट करून घेईन. आणि म्हणून मी अरुणाचलमधली बैठक ठरवली. बैठक तर ठरवली, माझ्या लक्षातच नाही आलं तिथे कसं पोचायचं आहे. मग माझ्या ऑफिसमधनं मला सांगण्यात आलं की मुंबई ते गुवाहाटी तू विमानाने जाऊ शकतोस. गुवाहाटीच्या पुढे 2च पर्याय आहेत. एक तर तू हेलिकॉप्टरनी जाऊ शकतोस किंवा तू रस्त्याने जाऊ शकतोस. ही 2010 मधली गोष्ट आहे. तेव्हा अरुणाचलमध्ये रेल्वे स्टेशनही नव्हतं आणि अरुणाचलमध्ये आजच्यासारखे 2 विमानतळही नव्हती. म्हणून मी जास्त चौकशी केली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी हेलिकॉप्टरनं जाऊ शकत नाही, कारण गुवाहाटी ते इटानगर या हेलिकॉप्टर्सची एक तर तिथल्या वातावरणामुळे वेळच्या वेळी इथनं निघण्याची आणि वेळच्या वेळी तिथे पोचण्याची शक्यता कमी आहे आणि त्यांच्या ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. अरुणाचलनं 3 मुख्यमंत्री अशा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये गमावले आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही शरीराचा किंवा हेलिकॉप्टरचा पत्ता लागलेला नाही. हे गणित लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला माझ्यासमोर गुवाहाटीपासून अरुणाचलच्या इटानगरपर्यंत हे रस्त्यानं कारनं जाण्या वाचून गत्यंतर नव्हतं आणि मला 2010 साली फक्त 14 तास गुवाहाटी ते इटानगर लागले होते. गुवाहाटीच्या वेशी बाहेर पडल्यानंतर बहुतांश वेळेला रस्ता असा होता की त्याला रस्ता म्हणण्यापेक्षा सुद्धा एखाद्या नदीचं कोरडं पात्र म्हणणं हे त्याचं जास्त योग्य वर्णन झालं असतं. पण एकदा हा विषय आपण आपल्या राष्ट्रीय विकासाच्या अजेंडावरती आणल्यानंतर झालेली गणितं लक्षात घेऊ. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अरुणाचलमध्ये आता रेल्वे जाते. अरुणाचलमध्ये मालगाड्याही जातात, प्रवासी गाड्याही जातात. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तिथल्या मालगाड्यांचं दिवसा वाहतूक व्हायची, प्रवासी गाड्यांची रात्री वाहतूक व्हायची. आजही गुवाहाटी ते नाहरलागून ह्या गाड्या पॅसेंजर गाड्या या रात्री आहेत, कारण कमर्शियल वाहतूक इतकी होते आणि साहजिक मालगाड्यांचा वेग कमी असतो. त्यात पॅसेंजर गाड्या अडकून आहेत, कारण आजही काही ठिकाणी अनेक ठिकाणी केवळ एक ट्रॅक आहे. म्हणजे आपल्याकडे कोकणात जाताना सिग्नलसाठी गाडी थांबवली जाते तशातला प्रकार आहे. मग दिवसभरामध्ये कार्गो की ज्याच्यावरती हल्ले होण्याची शक्यता जास्त असते, तुलनेनं पॅसेंजरवरती कमी असते, अशी ही गणितं असतात. पण आज तिथल्या रस्त्यांचं प्रमाण इतकं सुधारलं आहे की फेब्रुवारी 2020 मध्ये माझ्या नोकरीचा भाग म्हणून जेव्हा मी शेवटचा अरुणाचल प्रदेशला गेलो तेव्हा जे अंतर 2010 साली कापायला मला 14 तास लागले होते ते मी 4.5 तासात गेलो होतो. यातनं तिथे असणाऱ्या स्थानिक माल, स्थानिक सेवा, स्थानिक वस्तू यांना वाढलेली मागणी इतकी प्रचंड आहे की तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की 2023चा जो काही आपल्या आर्थिक विकासाच्या प्रगतीचा अहवाल झाला त्याच्यात सगळ्यात जास्त वेगानं वाढ नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये अरुणाचलचा समावेश आहे. मग अशा घटकांना केवळ चीन उत्तर देतं हे तर आहेच, त्याच्या बरोबरीने आपण अरुणाचलला काय उत्तर देतो म्हणून अरुणाचलचा विचार करणार की नाही याचा विचार करू. त्याच्या बरोबरीनं यातनं तिथे असलेल्या गोष्टी याचाही विचार करता येतो आणि म्हणून आजचा शेखर 64चा भाग अरुणाचल शेखर 64.